श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील प्रदूषण या विषयावरील मार्गदर्शन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमेश्वराची सर्वात श्रेष्ठ निर्मिती म्हणजे मानव होय. या मानवाच्या कल्याणासाठी परमेश्वराने सृष्टी रचली. या सृष्टीमध्ये पशु पक्षी व इतर जनावरे निर्माण केली. सृष्टी निर्मितीचा काही भाग परमेश्वराने मानवासाठी राखून ठेवून मानवावर फार मोठे उपकारच केले आहेत. जसजशी वैज्ञानिक प्रगती होत गेली तसतसे निरनिराळ्या वस्तू निर्माण करण्याचे कारखाने वाढू लागले. या कारखान्यातून काळा धूर, कार्बन डायऑक्साईड हे हवेत मिसळत जाऊन हवेत प्रदूषण वाढले. प्रदूषण म्हणजे काय तर अशुद्धता, मलिनता. हे प्रदूषण आपोआप कमी व्हावे म्हणून परमेश्वराने फार सुंदर उपाययोजना केली आहे आणि ती अनादी कालापासून चालूच आहे. जेव्हा हवेमध्ये प्रदूषण निर्माण होते त्याच वेळी निरनिराळे बारीक जीव कीटक जन्माला येतात. ते हवेवर जगतात, म्हणजे हवेतील प्रदूषण, घाण हेच त्यांचे अन्न असते. हे अन्न खाऊन ते मरतात व परत जन्माला येतात. काहींचे जीवन क्षणभंगूर, तर काहींचे काही तासाचे, काहींचे काही महिन्याचे, तर काहींचे वर्षाचे असते. उदाहरणार्थ, घरात एखादे झुरळ मरून पडले तर मुंग्या व इतर जीव काही तासातच ते खाऊन टाकतात व नैसर्गिकरित्या प्रदूषण नाहीसे करतात. क्षणाक्षणाला जीवन व मरण ही नैसर्गिक प्रक्रिया भूमीवर अखंडपणे चालू आहे. हवा स्वच्छ करणे हे कीटकाचे कामच आहे. कीटकांप्रमाणेच इतर प्रकारचे प्रदूषण नाहीसे करण्यासाठी काही जनावरे, काही सरपटणारे प्राणी, काही धावणारे प्राणी आणि पशुपक्ष्यांचीही योजना आहे. काही जनावरे केवळ विष्ठा व इतर घाण खाऊनच जगणारी आहेत. त्यांची योजना प्रदूषण नाहीसे करून वातावरण व जागा स्वच्छ ठेवण्यासाठी परमेश्वरानेच केली आहे. हवेचे प्रदूषण नाहीसे झाल्याशिवाय चांगली वातावरण निर्मिती होत नाही. माणसाला जीवनात आनंद मिळाला पाहिजे, सुखाने जगता आले पाहिजे, शांती समाधान मिळाले पाहिजे. यासाठी वैदिक मंत्रांचा पुन्हा पुन्हा उच्चार झाला पाहिजे. त्यामुळे हवा शुद्ध व स्वच्छ होते. मंत्रांच्या संस्कारामुळे मनावर चांगला परिणाम होऊन स्वैर वागण्यावर आपोआप नियंत्रण राखता येते आणि मनुष्य चांगले वागण्याचा प्रयत्न करतो. यज्ञामुळे वातावरण शुद्ध होते. यज्ञात आहुती टाकताना मंत्रोच्चार केला जातो. त्यामुळे वातावरण पवित्र बनते. अग्नीमध्ये अपवित्र वस्तू आपोआप जळतात. दूषित वायू अग्निभक्षण करतो म्हणून धूर निर्माण होतो. आजूबाजूचे खराब वायू नाश पावतात व त्याची जागा ऑक्सिजन घेतो. ऑक्सिजन हा प्रज्वलनास मदतच करतो म्हणून वातावरण प्रसन्न बनते. मनुष्याला उत्साह वाटतो. मंत्रोच्चार हे योग्य व्यक्तीच्या मुखातूनच व्हायला पाहिजेत. शेकोटी व यज्ञ ह्यात फरक आहे. योग्य मुखातून मंत्रोच्चार झाल्यानंतर शक्ती निर्माण होते. अध्यात्मात ध्वनीला फार महत्त्व दिलेले आहे. शुद्ध तुपाचा दिवा हवेतील प्रदूषण कमी करतो. रोज घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा. कापूर, धूप ही द्रव्ये पण हवेतील प्रदूषण कमी करतात. त्यामुळे कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. घराच्या आजूबाजूला तुळस लावावी. तुळस ही 24 तास कार्बन डायऑक्साईड वायू घेते व ऑक्सिजन वायू सोडते. त्यामुळे वातावरण प्रसन्न राहते. कडुनिंबाची पाने व फुले कडू का बरे निर्माण केली गेली तर नैसर्गिकरित्या हवा शुद्ध ठेवण्यासाठी याचे प्रयोजन परमेश्वरानेच केले आहे. प्रेत दहन करण्यासाठी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, चंदनाचे लाकूड वापरतात.
त्यामुळे दुर्गंधी पसरत नाही, प्रदूषणही कमी होते. प्रदूषण हे फक्त हवेतच होते असे नाही, तर ते मनुष्याच्या शरीर व मन यातही होत असते. म्हणून मनुष्याचा आहारसुद्धा सात्विक असावा. ज्यांच्या मुखात गोडवा असतो त्यांच्या वाणीला माधुर्य असते आणि त्यांच्या मुखातून जे जे ऐकायला मिळते ते प्रासादिक आणि आनंद देणारे असते. जर आचार चांगले असतील तर विचार चांगले होतील आणि विचार चांगले असतील तर उच्चार चांगले होतील. हे सर्व एकमेकावर अवलंबून आहे. म्हणून घरामध्ये रोज शुद्ध तुपाचा दिवा लावला पाहिजे. त्यामुळे विचाराचे प्रदूषण, दारिद्र्याचे प्रदूषण, दुष्ट शक्तीचे प्रदूषण नाहीसे होते. अशा तऱ्हेने प्रदूषण जाऊन स्वच्छ होण्यासाठी गुरुदेवांनी अत्यंत सोपे असे मार्गदर्शन केले आहे. श्री रामकृष्णार्पणमस्तु. यासाठी संदर्भ ग्रंथ गुरुवाणी पुष्प 7.